नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यामध्ये आता असं पाहायला मिळणार आहे, तर मालिकेमध्ये आपण असं बघत होतो की रमाचा एक खूप मोठा अपघात होतो। कारण आणि रमा आता यांच्या नवीन जीवनाला सुरुवात झालेली असते। रेवा नावाची कीड त्यांच्या आयुष्यातून कायमची गेलेली असते, म्हणून अगदी आनंदाने ते आता हनीमूनसाठी गेलेले असतात। परंतु देवकृपेने त्यांचं एका रात्री तर मिलन होतं, परंतु दुसऱ्या दिवशी मात्र अगदी अक्षय तिला म्हणलेलं असतं, प्रत्येक चिठ्ठीमध्ये त्याने लिहिलेलं असतं की रमा, मी आता कायम तुझा झालेला असेल। तेव्हा मात्र आता रमा इतकी खुश असते आणि अक्षयला भेटायला गेलेली असते। परंतु आता मात्र रमाचा एक खूप मोठा अपघात होतो आणि या अपघातात रमाला ज्या मुलीने उडवलेलं असतं, तर ती मुलगी म्हणजे आपल्या रमाची एक हमशकलच असते। ती माही नावाची मुलगी आता इतकी स्टाईलबाज आणि सर्व काही तिचं अगदी मॉडर्न असतं। आपली रमा तर साधी असते, परंतु ही माही अगदी मॉडर्न असते, क्लबमध्ये जाणारी आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल करणारी, दारू पिणारी, असं तिचं काहीतरी जीवन असतं। परंतु आता मित्रांनो, तिने सुद्धा आता घर सोडलेलं असतं, कारण तिला आपली एंगेजमेंट करायची नाही आणि तिची आई तर एक खूप डेंजर बाई असते। काही झालं तरी माहीला तर ती शोधत असते आणि माही तर आपलं घर सोडून आता पळालेली असते। तेव्हा आता मित्रांनो, सीमा ह्या माहीला आपले अक्षयचं जीवन फुलण्यासाठी कसं या घरामध्ये घेऊन येते आणि रमा आली म्हणून अक्षयचं जीवन कसं फुलतं, कारण अक्षय तर एकदम असा भान हरपून बसलेला असतो, कशाचेही त्याला भान राहत नाही, अगदी तो रमा सारखी रमाच करत असतो। तेव्हा आता माही या घरात आल्यानंतर सीमा त्या माहीला घरात घेऊन येते आणि नंतर काय असा चमत्कार घडत जातो, तर त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर मित्रांनो, आता ही मधुमती या घराला आलेलं एक संकट असतं। एकतर रेवामुळे या घरावर अनेक काही संकट येऊन गेलेले असतात, परंतु रमाने मात्र रेवाला असा तिच्या पापाची शिक्षा तर दिलेली असते। परंतु आता मधुमतीला या घरामध्ये आलेले असते आणि तिने अक्षयला घाईने बोलावून घेतलेलं असतं। तेव्हा अक्षयला इतका म्हणजे मनस्ताप होत असतो की काही झालं तरी मी जर घरी आलो नसतं तर आज माझी रमा माझ्यासोबत असते, असा पूर्णपणे त्याने रमाच्या अपघाताचा एक खूप मोठा ध्यास घेतलेला असतो। त्याला असं कुठंतरी एक आशा असते की नाही, रमा मला सोडून जाऊ शकत नाही, रमा आहे। परंतु सर्वजण असं का म्हणतात की रमा गेली म्हणून अक्षय एकसारखा खूप रडत असतो। त्याला आपल्या हाताला जे सलाईन लावलेले असते त्याचे सुद्धा भान नसते, आपली जे काही अवस्था झाली त्याचं सुद्धा काही भान नसतं, अगदी वेड्यासारखा तो रमा करत असतो। आपल्या हाताला लावलेलं सलाईन काढतो आणि रमाला शोधायला तो निघलेला असतो। त्याला कुठेही असं काय करू आणि काय नाही, प्रत्येक ठिकाणी फक्त रमा अशी दिसत असते। सर्वजण अक्षयची ही अवस्था बघून इतके बिकट त्यांच्यावर सुद्धा संकट आलेलं असतं की काय करावं, रमाला कुठून घेऊन यावे। एकतर इतकं मोठं घरावर संकट आलं, कायम घराला सावरणारी, घरावरील संकट आपल्या अंगावर ओढून घेणारी रमा आज आपल्यामध्ये नाही, असं प्रत्येकाला वाटत असतं। अभि आणि आनंद यांना वाटत असतं की काय करावं आणि आता काय नाही, अक्षयला कसं या म्हणजे संकटातून बाहेर काढावं, कुणाला काही सुचत नसतं आणि सर्वांची अगदी एक अशी रडके अवस्था झालेली असते आणि अक्षयची अवस्था बघूनच आणखीन सर्वांना खूप वाईट वाटतं। नेमकं आता सर्वजण हे रडत असतात। सीमाला तर एक खूप मोठा धक्का बसतो। सीमाला असं वाटत असतं की काय करू आणि काय नाही, माझ्या अक्षयला या संकटातून मी बाहेर कसे काढू, कारण आता रमा या जगात नाही, हे अक्षयला कसं सांगावं। परंतु सीमाचा सुद्धा विश्वास असतो की नाही, रमा नक्की कुठेतरी सुखरूप असेल, नक्की रमा घरी येईल, ती माझ्या अक्षयला सोडून नाही जाऊ शकत। काही झालं तरी रमा आणि अक्षयचं प्रेम हे म्हणजे खूप आहे, एकमेकांना ते असे नाही सोडू शकत। तेव्हा मात्र आता अक्षय हा पूर्णपणे वेडा होतो आणि कावेरीच्या घरी गेल्यानंतर मात्र आता तेथे कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काका हे रमा गेली यामुळे खूप रडत असतात। परंतु आता मात्र तेथे रमाचा जो फोटो असतो आणि त्यावर जी श्रद्धांजली म्हणजे हार घातलेला असतो आणि अगदी रमा गेल्याचा विधी तेथे पूर्ण होतो आणि त्या फोटोसमोर
फोटोसमोर बसून त्या खूप रडत असतात. अक्षय जेव्हा हे बघतो तेव्हा तो फोटोमधील तो हार जे काही घातलेला असतो तो काढतो. नाही, माझी रमा गेलेली नाही आणि तुम्ही तिच्यासोबत असं का करतात? मी तुम्हाला सांगितलं ना, रमा नाही गेलेली तरीसुद्धा तुम्ही सर्वजण असे का म्हणतात? रमा नक्की सुखरूप आहे आणि ती मला सोडून कधीही जाऊ शकत नाही, असे वारंवार सारखं अक्षय तेच बोलत असतो. अगदी स्वतःच्या जेवणाकडे, खाण्यापिण्याकडे, कशाकडेही अक्षयचं मन नसतं. एकतर अवस्था खूप बिकट होते आणि जेव्हा आता कावेरी त्याला म्हणते की अक्षयराव तुम्ही आता इथून निघून जा, म्हणजे आता अक्षयचं सुद्धा तेथे मंगला मावशी आणि कावेरी काही त्याला तेथे थांबून देत नाही. आम्ही समजतो, पण आमची सुद्धा मुलगी गेली आणि तुमचं तिच्यावर किती प्रेम होतं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, परंतु अक्षयराव तुम्ही आता इथून जा, आम्हाला आणखीन त्रास देऊ नका. अक्षयला आणखीनच वाईट वाटतं, कारण रमा गेलेली नाही तरीसुद्धा हे सर्वजण का असे वागतात, का काय असं झालं असेल. म्हणून मी यांना किती सांगण्याचा प्रयत्न करतो की रमा नाही गेली म्हणून. मग येथे आल्यानंतर अक्षयला आणखीनच धक्का बसतो. अक्षय आणखीनच आता इतका वेड्यासारखा वागत असतो. रमा रमा सारखं डोळ्यातून पाणी आणि रमा रमा करत असतो. आपल्या हाताच्या सलाईन जे लावलेलं असतं त्याचा विचार न करता तो इकडे कावेरीच्या घरी आलेला असतो आणि तेथून मात्र आता वेडापिसा होऊन तो रोडने जात असतो. त्याला कशाचंही भान नसतं. इकडे जाऊन सर्वजण शोधत असतात की अक्षय कुठे गेला असेल. अगदी सर्वजण अक्षयला शोधू शोधू वेडे झालेले असतात, परंतु मात्र आता तरीही अक्षय कुणाला सापडत नाही. परंतु आता अक्षय हा गाडीसमोरून जात असतो तरीसुद्धा त्याला स्वतःचं असं भान राहत नाही की आपण कुठे चालतो, आपल्या अंगावर गाड्या येतात की काय, काही त्याचं लक्ष नसतं. फक्त तो सारखा रमा रमा गेलेली नाही, रमा सुखरूप आहे, रमा तू पुन्हा ये, मी असं वागायला नको होतं, तुला सोडून जायला नको होतं, असा एक खूप मोठा ध्यास त्याने घेतलेला असतो. म्हणून आता अक्षयला एक गाडी उडवणार तोच लगेच एक माणूस येतो आणि अक्षयला वाजवतो आणि अक्षयला तो माणूस सुखरूप घरी घेऊन येतो आणि त्याला बाहेर बसवतो. घरात आल्यानंतर मात्र तो माणूस जेव्हा सांगतो अक्षय मुकादम, तेव्हा मात्र आता घरातील सर्वांना एक खूप मोठा असा धक्का बसतो की अक्षयला काय झाले. एकतर रमावर हे असं संकट आलं आणि अक्षयची अशी अवस्था, म्हणून आता तो माणूस म्हणतो की काही टेन्शन घेऊ नका. अक्षय मुकादम अगदी वेड्यासारखे रस्त्यावर फिरत होते आणि सारखे रडत होते, त्यांना काही स्वतःचं असं भान नव्हतं. म्हणून एक गाडी उडवणार मी त्यांना घरी घेऊन आलो, त्यांना वाजवलं, त्यांच्या हाताला धरून मी घरी घेऊन आलो. तेव्हा आता लगेच अभि विचारतो की कुठे अक्षय. तेव्हा अक्षय हा बाहेर असतो. बाहेर जेव्हा तो माणूस अक्षय हा बाहेर बसवलेला असतं आणि सर्वांना बाहेर घेऊन येतं, तेव्हा मात्र आता अक्षय तिथे अगदी वेड्यासारखा टेकून बसलेला असतो आणि सारखं रमा रमा म्हणून रडत असतो आणि सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो की आता ह्या अक्षयला काय करावं, कसं सावरावं. एक तर डॉक्टरांनी एक भयानक असा सल्ला दिलेला असतो की जर अक्षय या सदम्यातून बाहेर निघाला नाही तर मात्र यातून अक्षय मुकादम वाचतील असं मी काही सांगू शकत नाही, कारण कायमचं ते या म्हणजे धक्क्यामध्ये जाऊ शकतात, त्यांना काही होऊ शकतं, ते कोमात सुद्धा जाऊ शकतात असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. म्हणून आता सर्वांना एक खूप मोठं टेन्शन असतं की अक्षयला काही झालं तरी यातून बाहेर काढावे लागेल. आणि सीमा जेव्हा बाहेर येते, सीमा तेव्हा अक्षयला पाहते आणि विचार करते की काय माझ्या मुलाची अवस्था झाली. रमा तू सोडून जायला नको होतं, काय ही वेळ त्यांच्यावर आली. आत्ता कुठे देवा त्यांच्यावर आता सुखी राहण्याचे, त्यांच्या आनंदाचे क्षण आले होते. आत्तापर्यंत या घरात आल्यापासून रमाने खूप काही सहन केलं आणि अक्षयला सुद्धा खूप काही सहन करावं लागलं. एकतर अगोदर त्या रेवाने त्यांना आनंदात राहून दिलं नाही आणि आता पार्वती आजी, शशिकांत मुकादम या दोघांनी सुद्धा त्या किती त्रास त्यांना दिला होता. पार्वती आजी म्हणजे आई सुद्धा रमाला सून म्हणून स्वीकारायला तयार नव्हत्यात, परंतु आता कुठे पार्वती आजी आणि मुकादम यांना आपली चूक समजली होती आणि कुठेतरी घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि ह्या दोघांना एकांत असा एकमेकांबरोबर वेळ घालवायला मिळाला होता. आणि देवा त्यातमध्ये सुद्धा तू आडवा आलं, त्यांचं सुख तू हिरावून घेतलं. काय असं त्यांनी पाप केलं होतं देवा, एकदा तरी तू विचार करायचा. या सुखी जोडप्याला का तू असं एकमेकांपासून त्यांची ताटातूट करायची. अरे तुला जीव तर घ्यायचा होता तर तू माझं आयुष्य घ्यायला हवं होतं, पण माझ्या रमाला मात्र तू न्यायला नको होतं. असं काय तिची चूक होती. बिचारी भोळी स्वाभिमानी
प्रत्येकासाठी झटणारी मुलगी तुला काय अशी प्यारी झाली होती. माझ्या अक्षयचं जीवनसुद्धा तू हिरावून घेतलं तर घेतलं आणि रमाचं तर घेतलं, आणि रमामुळे आज माझा अक्षय जिवंत असूनसुद्धा मेल्यासारखं जीवन जगतो. म्हणून आता सीमाच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येत असतं. काय करू आता ह्या अक्षयला, कसं सावरू, असं तिच्यापुढे एक खूप मोठं टेन्शन उभं राहतं. घरातील पार्वती आजी तर इतकी टेन्शनमध्ये असते की माझ्या नातवाला मी कसं यातून वाचू. तेव्हा मात्र आता अक्षयला आतमध्ये आणले जाते आणि मधुमती आजी तर या सर्वांचे चेहरे बघून अगदी हसत असते. आणि हीच तुमच्या आता पापाची शिक्षा भोगा भोगा. माझ्या नवऱ्याला पार्वती अगं तू जेलमध्ये पाठवलं, अगदी वेडा त्याला बनवलं, मग आज बघ तुझ्या नातवाची काय अवस्था झाली. म्हणून आता पार्वती आजीला खूप राग येतो. मधुमती असं काय बोलतेस, अगं माझ्या कर्माची फळं माझ्या घराला का देतेस, माझ्या नातवाची काय चूक आहे ग, म्हणून आज तू त्याला शाप देते. जे काही करायचे असेल ते माझ्यासमोर कर, पण माझ्या नातवाला मात्र काही करू नकोस. आणि जर माझ्या नातवाला काही झालं तर मधुमती मी तुला या घराच्या बाहेर कसे काढू शकते हे तू बघतच राहा. म्हणून पार्वती आजीला आपल्या अक्षयची आता खूप काळजी लागते. त्यानंतर मात्र आता डॉक्टर येतात आणि डॉक्टर अक्षयची ती अवस्था बघून त्याला पुन्हा सलाईन लावतात आणि सर्वजण आता टेन्शनमध्ये असतात. डॉक्टर सांगतात की आता यांना तुम्हाला इतकी त्यांची काळजी घ्यावी लागेल की एक क्षणही त्यांना तुम्हाला नजरेआड नाही ठेवता येणार. काही झाले तरी आता त्यांना एकच व्यक्ती वाचू शकते आणि ती म्हणजे तुमची रमा. जी कोणी रमा रमा आहे ना ते सारखं रमा रमा करतात, आणि जर ती व्यक्ती त्यांना नाही भेटली तर मात्र त्यांचा आता काही म्हणजे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहे. ते आता नक्की काही इतके, एकतर त्यांची अगोदरच ब्रेन सर्जरी झालेली आहे आणि त्यातून आता कसेबसे बरे झाले होते, तर मेंदूला आणखीन ताण त्यांच्या जर मिळाला तर मात्र अवघड आहे. तर पार्वती आजी म्हणत असते की डॉक्टर काही करा पण माझ्या नातवाला वाचवा. कितीही पैसे लागून द्या, कोणतेही उपाय असून द्या, कितीही महागातल्या महागात उपाय जो आहे तो मी करायला तयार आहे, पण माझ्या अक्षय नातवाला तुम्ही वाचवा. मला अक्षय या घरासाठी खूप काही त्याची गरज आहे. जर अक्षय आणि रमा नसतील तर मात्र आता हे मुकादम फॅमिलीचं अवघड आहे. हे मुकादमांचं घर अगदी कोसळून जाईल. माझा अक्षय या घरासाठी मला हवा आहे, कारण अक्षय आहे तर माझा सर्व श्वास आहे. अक्षयच या घराची पूर्णपणे श्वास आहे आणि त्याला साथ देणारी रमा. तर आता डॉक्टर म्हणतात की मी आता पूर्णपणे सर्व उपाय केले, परंतु अक्षय मुकादम या सदम्यातून बाहेर यायला तयार नाही. तर काही करा, परंतु आता मात्र त्यांना फक्त मी एकच असा उपाय आहे की त्यांना या धक्क्यातून बाहेर कसं काढायचं, आणि त्या केवळ फक्त एका आणि एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे ती रमा जी कोणी आहे ना ती. जर त्या आल्या तर मात्र हे सर्व अक्षय मुकादम बरे होऊ शकतात. आता मात्र माझे सर्व काही उपचार मी करून थकलेलो आहोत, परंतु अक्षय मुकादम स्वतःच्या या म्हणजे काळजी तर न घेता, परंतु ते फक्त सारखं त्यांची रमारमाच करत असतात. त्यांना औषध उपचारसुद्धा काही उपयोग होत नाही, कारण ते सलाईनसुद्धा पूर्ण व्यवस्थित लागून देत नाही. आणि आता कोणताही असा उपचार माझा राहिलेला नाही, नाहीतर आता त्यांची कंडिशन खूप अशी बिकट होऊ शकते. तर सीमा हे जेव्हा ऐकते तर सीमाला इतका मोठा धक्का बसतो की काय करू आणि काय नाही. आता मात्र तिला आपल्या अक्षयचा जीव हा खूप प्यारा असतो, म्हणून आता ती देवाच्या एका मंदिरात येते, म्हणजे दत्त महाराजांच्या मंदिरात आपली सीमा आलेली असते. आणि आता सीमा ही तेथे आल्यानंतर देवासमोर पदर पसरवते आपल्या अक्षयच्या जीवाची भीक मागण्यासाठी. देवा मी तुझ्यापुढे भीक मागते, पदर पसरते, अगदी नतमस्तक होते, परंतु माझ्या अक्षयचं जीवन पुन्हा फुलून दे. अरे देवा काय चूक होती माझ्या रमा आणि अक्षयची की तू त्यांना इतकी मोठी शिक्षा दिलीस. अरे तुझ्या जर देव जागा असता तर आज मात्र ह्या जे काही सुखी जोडपं होतं, अगदी आनंदाने एकमेकांशिवाय न राहणारं हे जोडप्याला तू आज वेगळं केलं नसतं. काय चूक होती रे देवा. अरे सर्वांना समजून घेणारी माझी रमा, प्रत्येकाचं संकट अंगावर ओढून घेणारी, कायम मदत करणारी त्या रमाला तू का अशी शिक्षा दिली आणि का माझ्या अक्षयची अवस्था तू अशी केली. काय काय रे काय. आत्ता कुठे त्यांचे आनंदाचे क्षण आले होते आणि पार्वती आणि त्या शशिकांत मुकादमने आत्तापर्यंत त्यांना
खूप काही असा त्रास दिला आणि आता कुठे ते आनंदात आले तर तू त्यांना ही इतकी मोठी शिक्षा दिली आणि एकमेकांपासून कायमचं वेगळं केलं, अगदी त्यांची ताटातूट केली. परंतु देवा, मी विश्वासाने सांगते की माझी रमा नक्की सुखरूप आहे. म्हणून देवा, तू असा काहीतरी चमत्कार कर की माझ्या रमानी अक्षयचं जीवन पुन्हा आनंदाने फुलून दे. माझ्या अक्षयचं रमाचं प्रेम आहे ते त्याला पुन्हा मिळून दे, तरच तो बरा होऊ शकतो. कर असा काहीतरी चमत्कार, तरच देवा मी तुझ्या समोर विश्वास ठेवेल. तुझ्यावर तुझा विश्वास मी आहे. तू नक्की या जगामध्ये आहे आणि अनेक तू अशा मदतीला धावून येत असतो, संकटात प्रत्येकाची मदत करत असतो. म्हणून असा काहीतरी एक चमत्कार कर आणि जर माझ्या अक्षयला यातून तू नाही वाचवले तर देवा, माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल. मी कधीही तुझ्यासमोर नतमस्तक नाही होणार. माझ्या अक्षयच्या जीवाची मी तुझ्यासमोर भीक मागते की देवा, असं काहीतरी कर. अरे माझ्या ह्या मध्ये माझ्या मुलाचं आयुष्य परत दे, असं काहीतरी कर. म्हणून आता सर्वत्र दत्ताच्या मंदिरामध्ये घंटेचा आवाज असा घनघन घुमलेला असतो आणि त्याच वेळेस आता एक वाऱ्याचा असा सुसाट सुटलेला असतो आणि रडतच सीमा ही आपली माघारी निघलेली असते देवाचं दर्शन घेऊन. आणि आता देवाचा खरंच एक खूप मोठासा चमत्कार होतो आणि तो आता पायरीशीच आपल्या सीमासमोर येतो. कारण आता ही जी काही माही असते तर ती सुद्धा आता घरामधून पळून तर आलेली असते, कारण तिला एंगेजमेंट करायची नसते. आणि आता जेव्हा ती क्लबमध्ये गेले आणि क्लबमध्ये जेव्हा ती आपल्या त्या नील नावाच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत असते, परंतु तो सुद्धा तिला फसवतो आणि तो सुद्धा काही तिचा तेथे वेळेवर पोहोचत नाही. कारण त्याला आता हिला काहीतरी त्याचं नीचं प्रेम तर असतंच, परंतु तो मात्र अगदी शातूर असतो. तो आता ह्या माहीला काही स्वीकारायला तयार नसतो. म्हणून तो तिला घराच्या बाहेर तर काढून देतो, परंतु तिच्यासोबत काही तिथे येत नाही. आणि जे दोन क्लबमध्ये मवाली पोरं असतात तर ते तिच्या मागे लागलेले असतात. म्हणून त्यांना चांगला धडा शिकून आता माही केवळ मंदिरात आलेली असते. कारण आता कुठे जावे आणि काय करू, आता ही माहीसमोर एक खूप मोठं संकट उभं राहिलेलं असतं. म्हणून आता ती देवाच्या त्या मंदिरात येऊन बसते. आणि आता सीमा जेव्हा घरी परतत असते तर सीमा परतत असताना एक मुलगी म्हणजे माही असं डोकं खाली घालून बसलेली असते. कुठं जावं, काय करू असं माहीला वाटत असतं. आणि तेवढ्यात सीमा ही तिच्या खांद्यावर हात ठेवते. काय गो, काय झालं, का अशी ते अशी एकटी बसलीस अगदी निराश होऊन, असं जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र आता ती माही सीमाकडे अगदी डोकं वर करून पाहते. तेव्हा मात्र आता सीमाला एक खूप मोठा असा धक्का बसतो. सीमाला आता ती रमाची हमशकल म्हणजे ती माही असते, परंतु सीमाला मात्र आपली रमाच वाटते. तेव्हा तिला इतका आनंद होतो म्हणजे आज मात्र तिचं ते घरानं देवानं ऐकलेलं असतं असं आपल्या सीमाला वाटतं. देवाला लगेच ती हात जोडते आणि रमा असं जेव्हा म्हटल्यानंतर ती मुलगी म्हणते की रमा नाही, मी माई आहे. सीमाला मात्र आता काही सुचत नाही की नक्की ही काय बोलते. ती म्हणते की नाही, तू माझी रमाच आहे. अगं रमा, घरी चल. अगं रमा, अक्षयची अवस्था कशी झाली, अगदी तो वेडापिसा झाला, तुझ्याशिवाय अक्षय नाही राहू शकत. अगं डॉक्टरसुद्धा त्याच्यावर उपचार करायला थकलेत. आता शेवटचा एकच उपाय आहे, तो म्हणजे रमा, अगं तू अक्षयसाठी घरी चल. म्हणून आता सीमा ही तिच्यापुढे हात जोडून विनवण्या करायला सुरुवात करते की रमा, अगं काय झालं, तू असं का वागतेस. अगं तुला अक्षय नाही आठवत का. अगं मी मी तुझी आई सीमा. अगं असं अनेक ती ओळख पूर्ण म्हणजे पटवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु माहीला कुठं काही माहिती असतं की कोण आई कोण अक्षय. तिला काही कळत नाही, कारण ती तर आता वेगळीच असते. परंतु सीमाला मात्र ती आपली रमा वाटते. तेव्हा आता सीमा लगे देवाला हात जोडते. देवा काही कर, पण तू माझं घरानं ऐकलं. म्हणून आता तिला इतका आनंद झालेला असतो. त्या आनंदाच्या भरामध्ये ती आता कोणतंही असं ह्या माहीचं ऐकून घ्यायला तयार नसते. तिच्या हाताला धरून तिला घरी चल चल असे म्हणत असते. आणि मित्रांनो, तर माहीला सुद्धा आता कुठे जायचं हे माहीत नसतं. म्हणून आता ही सीमा तिला जबरदस्तीने घरी घेऊन येते. आणि घरी तर आता सर्वजण हे अगदी नाराज असतात. आणि आता ही सीमा घरामध्ये पाऊल ठेवते आणि तिच्या हातामध्ये आता ह्या माहीचा हात असतो. तेव्हा सीमा ही सर्वांना म्हणते की बघितलंस का, कोण आलंय आपल्या घरामध्ये. तेव्हा सर्वजण अगदी अक्षयची ती अवस्था बघून वेडेपिसे झालेले असतात. परंतु जेव्हा ह्या रमाला ह्या रूपात पाहतात सर्वांना अगदी एक शॉक बसलेला असतो. तर अभिला आता
ते जंगलातील जे काही रमाचे रक्ताचे डाग तिथे त्या टेकडीवर असतात त्या दगडावर, तर ते सर्व काही आठवते आणि असा चमत्कार कसा होऊ शकतो असं अभिसुद्धा आता शॉकमध्ये येतो आणि आनंदसुद्धा. तेव्हा आता रमाला बघून एकीकडे सर्वांना तर आनंद होतोच, आपली रमा आली, देवाचा चमत्कार झाला, आपला अक्षय पुन्हा आता बरा होईल. म्हणून आता सर्वजण म्हणत असतात की रमा, अगं रमा, अक्षय बघ ना, अगं अक्षयने तुझ्याशिवाय खाणं पिणं सर्व काही सोडलं, स्वतःचं भानसुद्धा तो हरपून बसला, वेड्यासारखं करतोय आणि डॉक्टरांनी त्याला आता सलाईन दिलेलं आहे. तेव्हा आता कुठेतरी अक्षय हा सर्वांना काय म्हणतो की माझी रमा जिवंत आहे, ती नक्की येईल परत, असं तो सांगत असतो. म्हणून आता तो त्यास करत करत डॉक्टरांनी जे सलाईनमधून त्याला झोपेचं औषध सोडलेलं असतं म्हणून तो झोपी गेलेला असतो. तेव्हा आता ह्या माहीला काही कळत नसतं की यांची कोण रमा, हे असं का बोलतात. परंतु आता ते त्या घरात तर येतेच, परंतु तिची कोणाशीही ओळख नसते, कोणाचीही नाही. परंतु सर्वजण मात्र आपली रमा समजून तिला अगदी आनंदाने तिला आतमध्ये बोलवतात, आतमध्ये तिचं स्वागत करतात आणि चल आता अक्षयची अवस्था बघ, अक्षय बघ ना कसं झालंय तुझ्याशिवाय, अगं तो तर तुझ्याशिवाय जगायला सुद्धा तयार नाही, चल आता तू जर आली तरच अक्षय आपला बरा होऊ शकतो. म्हणून सर्वजण अगदी रमाजवळ येतात, रमाला प्रेमाने मिठी मारतात. या माहीला काही कळत नसतं की नक्की हे का असे करतात, काय झालं. म्हणून आता माही अगदी आश्चर्याने या सर्वांकडे पाहत असते. पार्वती आजीला सुद्धा खूप आनंद होतो की माझी रमा परत आली, म्हणजे आता माझ्या घरावरचं संकट हे आता रमाच दूर करेल, असं पार्वती आजीला खूप आनंद होतो. म्हणून आता सीमाही त्या माहीच्या हाताला धरते आणि तिला अक्षयच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा मात्र आता जेव्हा ती माही अक्षयच्या रूममध्ये येते आणि तेव्हा मात्र आता जेव्हा ती अक्षयला पाहते, तेव्हा आता जो काही तिने अपघात केलेला असतो, रमाचा जो काही अपघात झालेला असतो, तेव्हा आता तिला त्या अक्षयची म्हणजे अक्षयला तिने बघितलेलं असतं, कारण जेव्हा रमाला तिने उडून दिलं आणि जेव्हा तो नील असतो तर तो माहीला तेथे काही थांबून द्यायला तयार नसतो. पण अक्षय चक्कर येऊन जेव्हा खाली पडलेला असतो तेव्हा माहीने अक्षयला पाहिलेलं असतं आणि तिला आता सर्व काही आठवतं की नक्की माझ्या हातातून जो अपघात झालेला होता, ज्या मुलीचा, तर ती मुलगी माझ्यासारखी दिसत होती आणि हा तिचा नवरा, आणि हे आता सर्व काही ह्या माहीच्या लक्षात येतं. म्हणून आता ती सुद्धा म्हणते की आता नक्की या घराला आपली मदत म्हणजे करावीच लागेल. आपल्या हातूनच आपल्या गाडीच्या ह्या म्हणजे जोराच्या धडकेनेच ती मुलगी कायम म्हणजे यांना सोडून गेली आणि ह्यामुळे या घरावर इतकं मोठं संकट आली आणि ह्या मुलाची अशी अवस्था झाली, असं आता माहीच्या सर्व काही लक्षात येतं. म्हणून आता ही यांची रमा बनून राहायला या घरामध्ये तयार होते आणि एकतर तिला त्या नीलने सुद्धा फसवलेलं असतं आणि घरी जाण्याचे सुद्धा तिला आता म्हणजे तिची आई खूप कठीण असते आणि घर सोडून ती गुपचूप एंगेजमेंट तोडून आलेली असते. म्हणून आता तिला या घरामध्ये राहणंच ती ठरवते आणि आता अक्षयसुद्धा जेव्हा शुद्धीवर येतो आणि तो सुद्धा आता ह्या रमाला म्हणजे या माहीला बघतो आणि तो सुद्धा आता पूर्णपणे बरा होणार असतो. आणि आता बरा झाल्यानंतर आता माही तर पुन्हा या घरामध्ये रुळायला सुरुवात झालेली असते. त्या घरातील सर्वजण अगदी तिला प्रेम देत असतात, अगदी माया देत असतात आणि ह्या माहीला कधीही प्रेम मिळालेलं नसतं. म्हणून आता या घरातील प्रेम आणि ते सर्व वातावरण बघून माही पुन्हा आता या घरामध्ये अगदी आनंदाने जीवन जगायला सुरुवात झालेली असते. आणि मित्रांनो, आता आपल्या अक्षयला त्याची रमासुद्धा अगदी परत एक नवीन असं जन्माने म्हणजे एक नवीन रूप घेऊन परत मिळणार असते आणि ते पण एक आनंदाची गुड न्यूज आपल्या रमाने घेऊन येणार असते. आणि ह्या माईचा सुद्धा आता एक उलगडा होणार असतो आणि शेवटी आपल्या अक्षयचं आणि रमाचं जीवन पुन्हा फुलणार असतं. त्यासाठी मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.